तर 12व्या अध्यायापर्यंत 5 अध्यायाचं अर्थ प्रकरण आहे. हे अर्थ प्रकरण सुरू होत आहे. आपण शांती ठेवायची, प्रकाश व्यवस्थेमध्ये थोडी अव्यवस्था व्होल्टेजच्या प्रॉब्लेम मधून निर्माण होते, दुरुस्त करण्याचा प्रयास चाललेला आहे. ही आपली सुज्ञता या बाबतीत सावधान पाहिजे. महाराज वाक्य उच्चारायचे, जरी लाईट गेली तरी तुम्ही तुमच्या जागेवर आहात हे लक्षात ठेवा. अर्थाला अनर्थाकडे न जाऊ देता परमार्थाकडे परिवर्तित करण्याचं काम संत करत असतात. अर्थाला परमार्थाकडे वळवण्याचं काम ध्रुव जीवनामध्ये नारदाना आणि सुनीतीनं केलेलं आहे. अर्थप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये विपुल प्रमाणात सत्संग मिळाला तर निश्चित परमार्थाकडं वळण घेतल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा या पुरुषार्थाचं जे चिंतन आलेलं आहे हे याच करता आलेलं आहे. ध्रुव जीवनाचा प्रवेश अर्थाच्या पद्धतीने आहे, परंतु ध्रुव जीवनाचा मध्य आणि शेवट हा परमार्थ जीवन संबंधित आहे. आपल्याही जीवनामध्ये अर्थकामाचा स्पर्श अगदी बालसंस्कारापासून होतो, पण तो अनर्थाच्या दिशेनं वळू नये अशी जर इच्छा असेल तर त्याला सत्संगाचा, देवर्षी नारदांच्या संगतीचा, सुनीतीचा जसा उपयोग झाला तसा उपयोग करून घेण्याची गरज आहे. आणि हे या प्रकरणाचं सार आहे. अर्थ या शब्दाशीच वेगवेगळे उपसर्ग जोडून वेगवेगळे शब्द तयार होतात. अनर्थ शब्द उपसर्ग सोडून झालेला आहे. तेव्हा ही परमार्थवाचक जी स्थिती आहे ती सुद्धा अर्थाला वळण देण्याच्या प्रक्रियेतून होते. आणि हे वळण सुनीतीने एका वेगळ्या अंगाने दिलंय आणि नारदानी एका वेगळ्या अंगाने दिलंय. मी आज या प्रकरणाचा थोडा वेगळा भाव सांगून राहिलो. यापूर्वी या प्रकरणाचा वेगळा अंग आध्यात्मिक दृष्ट्या सांगितलेला आहे, पण आजचं हे जे अंग आहे हे वेगळ्या अंगाने मी सांगितलंय. प्रारंभिक वळण सुनीतीनं दिलंय आणि उत्तर वळण सद्गुरूनं दिलंय. एक आहे सुनीती आणि एक आहे सद्गुरू. अनर्थाकडून पहिल्यांदी मोड घ्यायचा असेल, वळण घ्यायचं असेल तर पहिल्यांदी सुनीती अंगी जिरवा. या अर्थाचे 2 दिशा घेणारे विभाग आहेत. एक अर्थोपार्जनाचा केवळ इंद्रिय विषयाच्या संयोगात उपयोग करणं, याचं नाव सुरुची स्वीकृती आहे. आणि या अर्थाला नीतीच्या अधिष्ठानाशी संबंध जुळवणं, याचा अर्थ आहे सुनीतीचं अधिष्ठान स्वीकारणं. सुरुचीच्या अधिष्ठानानं तात्कालिक बरं वाटतं, कल्याण होऊ शकत नाही. सुनीतीचं अधिष्ठान मात्र ध्रुव आणि स्थिर असतं आणि ते बरोबर कल्याणाच्या दिशेला आपल्याला वळवतं. तर याचे आध्यात्मिक भाव आहेत आणि ऐतिहासिक नावही आहेत. सुनीती, सुरुची या उत्तानपादाच्या 2 पत्न्या आहेत. सुरुची आवडती होती, सुनीती नावडती होती.
उत्तानपाद शब्दाचा अर्थ सुद्धा अध्यात्मदृष्ट्या आम्ही सांगत असतो भाव सांगताना. प्रत्येक मानव हा उत्तानपादच आहे. हा पहिला स्वयंभू मनूचा पहिला पुत्र. याचं नाव उत्तानपाद ठेवण्याचं कारण, तो जेव्हा जन्म होतो त्यावेळेला त्याची जन्माची स्थिती असते खाली मस्तक वर पाय. आणि मानवी जन्म व्यवस्था अशीच आहे. क्वचित एखादा अपवाद म्हणून पायाळू जन्माला येतो, बाकी सगळे या उत्तानपाद पद्धतीने जन्म घेत असतात. म्हणून उत्तानपाद नावाचा राजा हाच फक्त उत्तानपाद होता असं नव्हे, तर तुम्ही आम्ही सगळे मानव उत्तानपादच आहोत. आणि या मानवाच्या जीवनामध्ये हा जो पदार्थ वस्तू व्यक्तीचा भोग संबंध येतो, हा दोन प्रकाराने येतो. ते दोन प्रकार म्हणजेच या उत्तानपादाच्या या दोन राण्या आहेत. एक इंद्रियाला आवडेल त्याप्रमाणे स्पर्श, आणि एक शास्त्र सांगेल त्याप्रमाणे स्पर्श. शास्त्र सांगेल त्या प्रकारचा स्पर्शाला सुनीती म्हणतात, आणि इंद्रियाला आवडेल त्या प्रकारच्या स्पर्शाला सुरुची म्हणतात. तर सुरुची आणि सुनीती या दोन राण्या प्रत्येक उत्तानपाद मानवाला आहेतच. पण त्यामध्ये सुरुचीचं फल फक्त उत्तम आहे, आणि उत्तम शब्दाचा अर्थ तात्कालिक बरं वाटणं. विषयेंद्रिय संयोगात तदग्रे मृतोपमम परिणामे विषमिवम तत्सुखम राजसम स्मृतम. या रजोगुणी सुखाच्या बद्दलची जी व्याख्या केली आहे, त्या व्याख्येमध्ये हे उत्तम नावाचं फळ बसतं. आणि रस्त्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहार सात्विक प्रिया, त्याप्रमाणे शास्त्रानुमोदित स्पर्श हा स्थिर सुखाच्या अनुभूतीचं कारण होतो. त्या स्थिर सुखाच्या अनुभूतीला ध्रुव असं म्हटलंय. तर सुनीतीपासून ध्रुव झालेला आहे आणि सुरुचीपासून उत्तम झालेला आहे. हे चरित्र ऐकताना आपणही लक्षात ठेवायचंय की सुरुचीच्या आहारी जाऊ नका. पुत्र होईल पण मरका होईल. तो उत्तम फार लवकर यक्षाच्या हातून मारला गेला. सुनीतीच्या आहारी झाला तर ध्रुव नावाचा पुत्र होईल. तो 36,000 वर्ष राज्यही करील, संपूर्ण कुळाचा उद्धारही करील, परमात्म्यालाही प्राप्त करेल, समाजालाही सुखी बनेल. हे ध्रुव चरित्रातले अंग आहेत. परमात्मा प्राप्ती, सामाजिक सुख निर्मिती आणि सर्व कुळांचा उद्धार, आणि स्वतः जीवनामध्ये शेवटच्या काळामध्ये सदेह वैकुंठ गमन, अशा प्रकारची ऊर्ध्वगती करणारा हा ध्रुव आहे. आणि यक्षाच्या हातून संघर्षात मेला जाणारा उत्तम आहे. तर तुम्हाला संघर्षात्मक मरका तात्पुरता बरं वाटणारा फलश्रुती पाहिजे असेल तर रुचीच्या आहारी जा. पदार्थ जिभेवर ठेवला की तेवढ्या पुरतं बरं वाटतं. तो जर जळजळीत असेल तर पोटात गेल्यावर अपचन होतं, जळजळ सुरू होते, आणि परिणामे विषमिव, त्याप्रमाणे दुःख वेदना सुरू होतात. तेव्हा आपल्याला जर प्रकृती संबंधातून सुखानुभव घ्यायचा असेल तर सुनीतीशी संबंध ठेवायला पाहिजे. ध्रुवचरित्र अनेक अंगाने आदर्श आहे. साधकांच्या दृष्टीनं ईश्वर प्राप्तीची तीव्रता हाही आदर्श ध्रुवचरित्रामध्ये. सद्गुरु वचनाचं आज्ञापालन हाही आदर्श आहे. माता पित्यांचं आज्ञापालन हाही आदर्श आहे. मातेच्या आज्ञेनं द्वेष विस्मृती हाही आदर्श आहे. असे अनेक आदर्श ध्रुवचरित्रामध्ये. त्या ध्रुवचरित्र एक गोष्ट म्हणून ऐकू नका, आदर्श स्वीकृती करता स्वीकार करा. जेव्हा आपण ध्रुवचरित्राचा पाहत आहोत त्याचा थोडा आध्यात्मिक भाव पाहिला आणि
काही आदर्श स्वीकृतीच्या दृष्टीनं त्याचे काही पैलू पाहिले. आता मूळ जी तपशिलातली जी कथा आहे, जी घडलेली आहे, मला चरित्र घडलेलं असतं. दोन विभाग येतात पुराणामध्ये, आख्यान आणि उपाख्यान. कधी कधी उपाख्यान हे दृष्टांत वजा सिद्धांत सिद्ध करण्याकरता सांगितलेली घटना असते. ती ऐतिहासिक कसोटीवर कसली गेलीच पाहिजे असा त्याच्यावर आग्रह ठेवायचं कारण. पुरंजनोपाख्यान नारदाने सांगितलं, त्याला उपाख्यान म्हटलेलं आहे, त्याला चरित्र म्हटलेलं नाही. पण ध्रुवाला उपाख्यान नाही म्हटलं, आख्यान म्हटलंय किंवा चरित्र म्हटलंय. त्यामुळे प्रत्यक्ष घडलेला आहे. फक्त व्यासांची विशेष कृपा ही आहे की आत्ताच्या सारखे सामान्य इतिहासकार ते व्यास नव्हते, म्हणून व्यासांच्या लेखणीमध्ये अशी विलक्षण रचना आहे की पूर्व इतिहासही समाजाला कळावा आणि तो पूर्व इतिहास ऐकता ऐकता आत्मविकासाचे सूत्रही मिळावेत, अशा प्रकारचे इतिहास सांगण्याची विशेष रचना व्यासांची आहे. एकेका श्लोकाचे 3-3, 4-4 अर्थ आहेत. भौतिक अर्थ, आधिदैविक अर्थ, आध्यात्मिक अर्थ, अशा प्रकारचे पुराण श्लोकाचे 3-3, 4-4 अर्थ कित्येक ठिकाणी प्रगट केले जातात. आणि म्हणून थोडस पायाभूत अंगाच्या वेळेला मी अध्यात्म सांगितलं. काही लोक थोडीशी अशी चूक करतात की सगळ्याला प्रधानतेनं अध्यात्मात घटवतात आणि ऐतिहासिक गौणत्व सिद्ध करेपर्यंत त्यांची मदत जाते. पार रामचरित्राला सुद्धा राम नावाचा प्रत्यक्ष राजा होऊन गेला का नाही हे तुमच्या लक्षात राहिलं नाही तरी हरकत नाही, पण रामचरित्राचा आध्यात्मिक उपयोग कसा आहे एवढा विचार करा. असंही सांगू नका, त्याचा आध्यात्मिक भाव जरूर सांगा, पण त्याच्या ऐतिहासिकतेवर श्रद्धेला तडा बसल असंही विवेचन करू नका. काही लोक अशा प्रकारे विवेचन करतात, केवळ आध्यात्मिक भावाला प्रमाणापेक्षा जास्त जोर देतात. संतुलन ठेवा, आध्यात्मिक भावाचाही विचार जरूर सांगा, त्याचा उपयोग आता वर्तमान काळात उपयोग करण्याकरता आहे, परंतु त्याच्या पुराणतेची विस्मृती होऊ देऊ नका. त्याचं ऐतिहासिक स्वरूपही महत्वाचं आहे. पुराण हे केवळ ऐतिहासिक चरित्र नव्हे, तर हा एक इतिहासाचा नुसता ऐतिहासिक भाग नसून एक आरसा आहे. आरसा कोणत्याही काळात निर्माण झालेला असला तरी त्याच्यात जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुमचं आत्ताच स्वरूप दिसतं, त्या काळाचं दर्शन होत नाही. तर पुराणाकडे पाहण्याची आरशासारखी दृष्टी ठेवा, पण आरशासारखी दृष्टी ठेवत असताना त्या आरशाच्या काळाची जाणीव सुद्धा लाभदायक आहे की फक्त आत्ताच भारी भारी वस्तू निर्माण होतात असं नाही, याही पेक्षा विलक्षण वस्तू पूर्वीच्याही काळात निर्माण होऊ शकत होत्या असं पूर्वजांचं वैभवही त्यातून प्रगट होत. सालार्जंग म्युझियम मध्ये असे विचित्र विचित्र आरसे आहेत की जसं क्ष किरणाच्या आधारावर एक्सरे मशीन मध्ये तुमचं कपडे न येता तुमच्या आतला फोटो येतो, अशा प्रकारचा एक विचित्र आरसा हैदराबादच्या एका म्युझियम मध्ये होता. आता तो झाकून ठेवलेला आहे. त्या आरशाचं असं वैशिष्ट्य, कशी त्यावेळेला संशोधन प्रक्रिया होती, त्या आरशात जर पाहिलं कितीही कपडे घालून जा, कपडे विरहित असणार तुमचं रूप त्या आरशात समोर गेल्यावर दिसायचं. म्हणजे पूर्वीही अशा प्रकारचे विज्ञानातले प्रगतशील घटना घडत होत्या हे लक्षात. म्हणून इतिहास दृष्टी सुद्धा तुम्हाला काही शिकविल हे लक्षात. अध्यात्मदृष्टी हे जसं तुमच्या जीवन विकासाच्या अंगाने काही शिकविल, तसं इतिहास दृष्टी सुद्धा तुम्हाला काही शिकविल. तेव्हा हे चरित्र ऐकताना ध्रुव चरित्राशी तदाकार होऊन, ऐतिहासिक भावनेनं भावित होऊन आणि आध्यात्मिक सारतत्व ग्रहण करण्याच्या हेतून त्याच्याकडे केंद्रित होऊन हे चरित्र ऐकायचं. स्वयंभू मनूच्या पुत्राची हा पुत्र म्हणजे स्वयंभूचा नातू. स्वयंभू मनूला 2 मुलं 3 कन्या होत्या, हे मी सकाळच्या कन्या विवरणात सांगितलं. त्यापैकी वंश वर्णन करताना
आकुती प्रसूती देवहूती सगळ्यांचं चरित्र आलं. आणि पुत्र चरित्रामध्ये उत्तानपादाचं चरित्राचा प्रसंग इथे येतो. प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोन पुत्र होते. तर उत्तानपादाला दोन पत्नी होत्या, सुरुची आणि सुनीती. एक आवडती होती, एक नावडती होती. या प्रकारच्या घटना सर्तम भावानं होतच असतात. सापेक्षता निर्माण होतच असते आपल्याही जीवनात. दोन वस्तू झाल्या तर त्याच्यामध्ये एकावर थोडाफार कमी जास्तपणा होतो. सुनीतीची बुद्धी सुंदर होती आणि सुरुचीचं रूप सुंदर होतं. दोघांमध्ये सौंदर्य होतं, पण वेगवेगळ्या अंगात होतं. पण हा देहाध्यासी राजा असल्यामुळं स्वरूप सुंदरीवर विशेष प्रेम करू लागला. तिला राजधानीत ठेवलं, राजवाड्यात ठेवलं. आणि या नावडत्या सुरुचीला बाहेर एका छोट्याशा वाड्यामध्ये ठेवलं. पण हिची बुद्धी सुंदर असल्यामुळं हिने या बाहेरच्या वागण्यावरून राजाचा उपहास केला नाही. उलट धर्मसंस्कारामुळे पातिव्रत्य धर्माच्या आधारावर तिथही ती थोरली असूनही, तिच्यावर अन्याय होत असूनही तिनं आपला पतिव्रता धर्म सोडला नाही. ती पतीवर अतिशय प्रेम करत. कधीतरी एखाद्या वेळेला पतीनं यावं. या दोघींनाही दोन अपत्य झाले. सुरुचीच्या मुलाचं नाव सुरुचीनं उत्तम असं ठेवलं. सुनीतीला मुलगा झाला, त्याचं नाव ध्रुव असं ठेवलं. ध्रुव सुनीतीच्या संस्कारात वाढू लागला. त्याच्यावर लहानपणापासून काही नीतीचे संस्कार होऊ लागले. त्याच्या आचरणामध्ये उतरले. हा हे दोन्ही मुलं दोन वेगवेगळ्या जागी वाढत होते. या नीती संस्काराचा नेमका प्रसंगामध्ये प्रगटीकरणाचा योग आला. 4-5 वर्षाचा हा ध्रुव असताना, 5 वर्षाचा असताना मित्रांबरोबर खेळता खेळता राजवाड्याकडे त्याचं लक्ष गेलं. आणि या राजवाडा पाहण्याची जिज्ञासा त्याच्या मनात झाली. तो राजवाडा पाहण्याची जिज्ञासा झाल्यानंतर बालमित्रांबरोबर चर्चा झाली. थोडे वयानं मोठे असणारे त्याचे मित्र त्याला म्हणतात की अरे तुझा तर हा हक्क आहे, तुझ्या वडिलांचाच हा वाडा आहे. या ज्ञानाबरोबर त्याची आत्मीयता अजून वाढली. आणि त्याने आपला मोर्चा म्हणजे आपलं वाटचाल त्या अंगणातून खेळता खेळता त्या राजवाड्याच्या दिशेनं वळवली. त्याच्याबरोबर सुरुवातीला 1-2 मित्रही होते. पुढे आत प्रवेश करताना हा एकटा गेला. एक दरवाजावर शिपाई होते. युवराज म्हणून सर्व शिपाई याला ओळखत होते. मोठ्या आदरानं मुद्रा करत तो एक दरवाजा ओलांडतोय. शेवटच्या मुख्य दरबाराच्या दरवाज्यात गेला आणि त्या ठिकाणी आपल्या वडिलांचं त्याला दर्शन झालं. वडील त्या दरबाराच्या शेवटच्या टोकावर राजसिंहासनावर बसलेले होते. प्रवेशद्वारावर दुरूनच दृष्टादृष्ट झाले. पण वडील या लाडक्या पत्नीला दरबारात घेऊन बसले होते. दरबार ही पत्नी समवेत बसण्याची गोष्ट नव्हे. पण स्त्रैण होता. स्त्रैण जीव काय करेल आणि काय करणार नाही सांगतायत. आणि स्त्रैण असल्यामुळं सगळीकडं या पत्नीला बरोबर ठेवायचं. जे ध्रुवाला वाढवत होते त्या सुसंस्काराचा उपयोग ध्रुव मोक्याच्या वेळेला विवेक ठेवतो. पुष्कळ उजेड. महाराज आपल्याला क्षेत्र आळंदी समजदार मंडळ येत नाही तर काही ठिकाणी
थोडी लाईट गेली की सगळा गोंधळ होतो. हा ध्रुव जेव्हा वडिलांकडे गेला तेव्हा पत्नी जी होती ती सुरूची लाडकी पत्नी ती मालकाकडे पाहत होती. आता हा मुलगा गुणी असल्यामुळं त्याच्याकडे लक्ष गेल्याबरोबर समोरासमोर नजरानजर झाल्याबरोबर दोघांच्या चेहऱ्यावर एकमेकाला भेटण्याची प्रेमाची प्रतिक्रिया झाली. आणि ही प्रेमाची प्रतिक्रिया झाल्यानंतर एकमेकाकडे पाहून हसले. त्या पत्नीला वाटले कोणाकडे पाहून हसतायत, म्हणून तिचं लक्ष जे इकडं तोंड होतं ते एकदम त्या दिशेला तोंड करून पाहायला लागले. दरबाराच्या त्या टोकावर कोण आलाय. आणि तिच्या नजरेला आलं की आपल्या सवतीचा पुत्र आलेला आहे. सवती मत्सरानं विहिडलेली तिला एकदम द्वेष निर्माण झाला. ती दूरगामी विचार करू लागली. तिने दूरगामी असा विचार केला की हे लहान पोरग आतापासून जर बापाचं आवडतं झालं तर कानून प्रमाणे ही मोठी राणी आहे आणि तिचा हा मुलगा आहे, त्यामुळे राज्याचा अधिकारी हा होईल. तेव्हा ही विषवल्ली लवकरच उपटून टाकली पाहिजे. माझ्या मुलाच्या रस्त्यातली ही विषवल्ली आहे आणि लवकर उपटली पाहिजे, असं द्वेषात्मक विचार त्या सुरुचीच्या मनात आला. आणि तिनं लगेच कारवाई सुरू केली. सगळ्यात पहिली प्रतिक्रिया केली, नवऱ्याकडे नाराजीनं पाहिलं. मला ज्या नाराजीनं पाहण्यामध्ये फार मोठी शक्ती असते. हा कटाक्ष वेगवेगळ्या रूपानं काम करतो. स्त्रैण जीवाला अधीन ठेवणं याचं सगळ्यात प्रधान शस्त्र हे कटाक्ष. एकच प्याला एकच कटाक्ष असे शब्द आपल्या याच्यात वापरले जातात. तिने अशी काही नजर फिरवली की त्या राजाच्या लक्षात आलं की माझ्या या मुलाच्या प्रेम प्रक्रियेबद्दल हिचा विरोध आहे. त्यांनी मान खाली घातली. त्यावेळेला काय एखादाच राजा असा होता. आता काही स्त्रैणांची संख्येला कमी नाही. आता घरोघर स्त्रैणांची संख्या आहे. बाहेर नावाला पुरुष. आमचे वयोवृद्ध कोंडा जेव्हा डेरे म्हणायचे की बाहेर डीएसपी ची नोकरी करणारा पण घरात आला की शिपाई 1 2 3 खाली बस की खाली बस, उभा राहा की उभा राहा. तेव्हा अशी ही स्त्रैणांची स्थिती असते. तेव्हा हा स्त्रैण राजा नुसत्या कटाक्षानं त्यांनी मान खाली घातली. मान खाली घातल्यानंतर बिचारा सरळ 5 वर्षाचा भोळा ध्रुव, त्याच्या मनात काहीच नाही. त्याच्याही लक्षात आलं नाही कारस्थान. तो तितक्याच प्रेमानं पुढं पुढं येतोय. आनंदी चेहराकडून भेटण्याच्या तयारीनं पुढं पुढं येतोय. आणि असा येत असताना या पत्नीनं पुन्हा एकदा दरबाराकडे लक्ष दिलं आणि तिच्या हे लक्षात आलं की अजूनही माझं काम पुरं झालं नाही. याच संबंध काही पुरा तुटला नाही. एका बाजूने काम झालंय, राजाने मान खाली घातली आहे, पण यालाही वर यायची इच्छा झाली नाही पाहिजे. याकरता तिनं शाब्दिक अपमान करायचं ठरवलं. आणि तो पोरगा वर चढायला लागला पायऱ्या सिंहासनाच्या जवळच्या. तेवढ्यामध्ये तिनं शब्दानं फटकारलं, शब्दशस्त्रानं फटकारलं. हे ध्रुव माग सर, पुढे चालला. सरळ ध्रुव म्हणतोय की मी वडिलांच्याकडे चाललो. हे तुझे वडील असतील पण त्यांना भेटण्याची तुझी ही जागा नाही. तुला तुझी जागा मी दाखवते. तुझ्या वाड्यात आल्यानंतर वडिलांना भेटायचं. इथं केवळ ते वडील नाहीत तर ते माझे पती आहेत आणि राजा आहेत. आणि एवढंही करून तुला जर
या राजसिंहासनावर असताना या राजाच्या मांडीवर बसावं असं वाटत असेल तर फार मोठा वळसा घ्यावा लागेल. जंगलात जाऊन तप कर, देवाला प्रसन्न कर, त्याच्याजवळ मागणी माग, माझ्या पोटी जन्म घे, तेव्हा तुला या आसनावर बसता येईल. अहंकारी जीव काय चिंतन करीत सांगता येणार. आणि जर प्रत्यक्ष देवच भेटला तर तुझ्या पोटी जन्म घ्यायची काय गरज आहे, तो त्रिलोकीचा राजा आहे. पण आळानी अज्ञानी जीव काय चिंतणार नाही. तिने असं शब्दानं फटकारलं आणि बाजूला सरकलं. एवढ्यावर भागलं नाही, तो चढायला लागल्यानंतर हातानं त्याला माग खेचलं. शेवटी क्षत्रिय रक्त होत, त्याला तो अपमान वाटला. होठ फडफड करायला लागले, डोळ्यातून पाणी आलं. परंतु त्याने एक सांभाळलं. सुनीतीच्या संस्कारात वाढलेला असल्यामुळं त्याने विरुद्ध बोलून आईचा अपमान केला नाही. मला हल्लीच्या तरुण पिढीमध्ये सगळ्यात एकच उणीव आहे. म्हाताऱ्या पिढीमध्ये पुष्कळ उणीव आहेत, पण तरुण पिढीमध्ये ही महत्वाची उणीव आहे. शाब्दिक अपमान करायची फार मोठी सवय तरुणांना लागली. दोन बोट सरकले तर तरुण आणि म्हाताऱ्यांचा संघर्ष संपेल. म्हाताऱ्यांमध्ये एक मोठा दोष आहे की तरुणांना सत्ता लवकर ताब्यात देत नाही, त्यामुळं संघर्षात्मक अवस्था वाढते. मुलाला मुलं होतात तरी कारभार देत नाहीत. नाही हो, त्याची ताब्यात दिलं तर वाटोळ करेल म्हणतो. आणि याचाच परिणाम त्याचा अहंकार जागृत होतो आणि त्याच्या हातून चुका घडायला लागतात. कर्कशा वाणीनं वयोवृद्ध लोकांचा अपमान होतो. आणि मग मात्र त्या म्हाताऱ्यांना खूपच खटकत राहतं. याला मी असं केलं, याचा सांभाळ केला, याच्याकरता असा खर्च केला नाही आणि हा मला असं बोलला. म्हाताऱ्या माणसाला शब्द अपमान सहन होत. हे संघर्ष मिटवायचा असेल तर दोघांनी दोन बाजूनी सांभाळलं पाहिजे. वयोवृद्धांनी वेळेत तरुणांच्या हातात सत्ता द्या आणि तरुणांनी वयोवृद्ध लोकांचा शाब्दिक अपमान करू नका. एखादी गोष्ट जरी त्यांच्या पिढीनुसार आत्ता करण्याजोगी नसली तरी तोंडावर अपमान करू नका. शांत राहा, लाभ होईल, तुमचे संबंध टिकतील, तुमच्याविषयी प्रेम राहील. हे दोघांनी दोन बोट सरकण्याचा. सुनीतीच्या संस्कारातला हा मुलगा आईचा अपमान करत नाही, गप्प बसतो. पण तो आतल्या तो अपमान पुढायला लागला आणि शेवटी त्याचा परिणाम तो रडत रडत कसा तरी माग सरकला. आणि सर्वात्र असणाऱ्या आईजवळ हे जाऊन सांगावं म्हणून तो आपल्या छोट्याशा वाड्यामध्ये परत आला. तोंडातून गरम श्वास, मुसमुस रडत होता. आईनं दुरून आपल्या मुलाला त्या रडलेल्या अवस्थेत पाहिलं. जवळ गेली सुनीती, आलिंगन दिलं. बेटा का रडतोय? पण असं काही दुःख झालेलं होतं की ते बाहेर पडेना लवकर, काही बोलायचं सुचेना, अशी त्याची अवस्था झाली. एवढ्यामध्ये त्या दरबारामध्ये हे सगळं घटना पाहिलेली एक दासी होती. ती आली आणि तिनं सगळं सांगितलं. अशा अशा प्रकारे दरबारामध्ये तिचा त्याचा अपमान झालाय म्हणून त्याची अशी अवस्था आहे. एवढी सुनीती हुशार की दासी देखत सवतीची निंदा केली नाही. मला जे सुद्धा एक नीतीसूत्र लक्षात ठेवा. आपण आपल्या घरातल्या भाऊबंदकीची भांडणं नोकरा देखत फार प्रगट करू नका. नोकर त्याचा गैरफायदा घेतात. नोकर त्याचा गैरफायदा घेतात. सुनीती त्या दासी असेपर्यंत बोलली नाही. आणि दासी निघून गेल्यानंतर मुलाला समजवण्याकरता मांडीवर घेतलं. मुलाला हायचं वाटलं, आश्रय वाटला. गोड बोलून त्याला इतिहास विचारते, काय केलं, काय झालं, आई तुला काय बोलली. आपलं दुःख कुठेतरी मोकळं करावं असं बालकाला वाटत असतं. आणि आई ही सर्वे सर्व असते. आईच्या मांडीवर बसून ते बालक ध्रुव म्हणतोय, आई मला विमातेनं, विमाता म्हणजे सावत्र आई, संस्कृतमध्ये विमाता म्हणतात. विमाता मला असं म्हणाली की तुला जर दरबारात वडिलांच्या मांडीवर बसायचं आणि योग्य भागाचा आधार घेऊन त्याला संस्कार करायला सुरुवात केली. ती म्हणली, अरे तुझी विमाता जी तुला बोलली ते बरोबर आहे. सर्व वस्तू प्राप्त करून देण्याचं सगळ्यात मोठं सामर्थ्य ईश्वरामध्ये.
अरे तुझे वडील हे शेवटी एका राज्याचे विशिष्ट समयापुरते अनुशासक आहेत, पण आपल्या त्रिलोकीचा वास्तविक तिन्ही काळातला राजा परमात्मा आहे. आणि ती म्हणली ते बरोबर आहे, परमात्मा फार शक्ती संपन्न आहे आणि त्यांनी जर तुझ्यावर कृपा केली तर काहीही प्राप्ती अशक्य नाही. मुलाला त्या राज्याच्या विभागापासून बाजूला काढलं, आईच्या द्वेषापासून बाजूला काढलं आणि ईश्वराभिमुखतेनं त्या परमात्म्याचं वर्णन करायला सुरुवात केली. तो परमात्मा नित्य कसा आहे, शक्तिमान कसा आहे, आपण ही चरित्र ऐकल्यानंतर आपल्या पोटचा पुत्र ध्रुव व्हावा, प्रल्हाद व्हावा असं वाटत असेल तर त्याच्यावर सुसंस्कार करा. तुमच्या ताब्यात मुलाचा बराचसा काळ असतो, त्याच्यावर सुसंस्कार केले तर त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. सुनीतीच्या बोलण्याचा परिणाम झाला आणि रागद्वेष विसरून ईश्वर दर्शनाच्या अभिलाषेनं हा ध्रुव जो आहे तो विचार करू लागला. विचार करता करता त्यांनी काही छोटे छोटे बालक बुद्धिप्रमाण प्रश्न विचारले. आई, तू म्हणते हा सुंदर आहे, शक्तिमान आहे, सतत असतो, तो कधी संपत नाही, म्हणजे नित्य आहे, असा देव राहतो कुठं? त्याने आपलं साध्या भाषेत विचारलं आणि त्याला पटेल अशा भाषामध्ये आई सांगते. आई म्हणते देव, या देवाचं राहण्याचं स्थान आहे वैकुंठ. मग वैकुंठात कसं जाता येईल? अरे तुला एकदम वैकुंठात जाता येणार नाही, पण तू जर मनापासून प्रार्थना तप केलं, भजन केलं तर तो वैकुंठातून तुझ्या करता येईल. आई तुम्हाला भेटायला येईल? आईनं तितक्यात आत्मविश्वास आहे ना, हो तो तुला भेटायला येईल. माई मी काय करायला पाहिजे? बेटा, यापूर्वी अनेकांना देव भेटला. ज्या वेळेला देवाच्या प्राप्तीच्या इच्छेनं तू भजन करशील, तप करशील, त्या तपानं तुझं अंतःकरण शुद्ध होईल, तुझी भेटीची इच्छा तीव्र होईल, त्यावेळेला तो तुला भेटायला येईल. असं सोप्या भाषेमध्ये त्याला सांगितलं. हे सांगता सांगता तो दिवस समाप्त झाला. झोपता झोपता हे सगळं चिंतन झालं. आई झोपी गेली, पण याला झोप आली नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये तो कल्पना विस्तार सुरू झाला आणि तो ठरवतोय मी तप करील, मी भजन करील, आई सांगते तसं करील, मी त्याच्याकरता आई सांगेल तितकं कडक तप करेल आणि मला देव भेटेल, माझ्या डोक्यावर हात ठेवेल, मी मागेल ते देईल. या कल्पनेमध्ये तो रात्री त्या चिंतनामध्ये उडायला लागला. दुसऱ्या दिवशी दिवसभर त्याच्या डोक्यात तेच घोळत होतं, खेळायला खेळ सुचेना. संधी संध्याकाळी मिळाल्यानंतर पुन्हा आईला प्रश्नोत्तर सुरू झाले. आईच्या लक्षात आलं की याच्या अंतःकरणामध्ये ज्योत पेटली. तो दुसऱ्या दिवशी तर असं शेवट झाला की तो म्हणला, आई मी जाणार, जंगलात जाणार, तप करणार, देवाला भेटणार, पण हा संकल्प चालू असताना एका मोहाने थोडासा घर केलं. आई, मग जंगलामध्ये मला भीती वाटेल तेव्हा सांगितलं की अरे भ्यायचं कारण नाही, परमात्मा जंगलामध्ये सर्व भक्तांचं रक्षण करतो. आई, पण एवढं करण्यापेक्षा तू जर माझ्या बरोबर असली तर मला भीती वाटणार नाही, तू चल ना माझ्या बरोबर. तुला तरी काय इथं, वडील तर तुझ्याकडे तरी येत नाहीत, तू चल. ही सोपी भाषा. आईनं सांगितलं, बेटा तू स्वतंत्र आहेस, मी स्वतंत्र नाही, मी पराधीन आहे. तेव्हा तू स्वतंत्र आहेस, मी स्वतंत्र नाही. पतिव्रता धर्माच्या चाकोरीमध्ये मी बांधली गेलेली आहे, तर मी तुझ्या बरोबर येऊ शकत नाही. पण बेटा, तुला झालेली इच्छा पाहून माझं मन तुझ्यावर प्रसन्न आहे, माझा आशीर्वाद तुझ्या बरोबर येईल. म्हणून भगवत प्राप्तीमध्ये माता पित्यांचा आशीर्वाद ही एक आवश्यक गोष्ट आहे. तुम्ही काय शुद्ध अंतःकरणाने जर तू तप केलंस तर भगवान सर्व व्यवस्था करतील, असं सोपं आश्वासन भगवंताच्या शक्तीबद्दलची, उदारतेची
महिमा वर्णन केले. आणि हा महिमा वर्णन केल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो निघायच्या विचारात होता. त्यावेळेला ह्या आईच्या मनात एक विचार आला आणि ती आई म्हणते की ध्रुवा, अजून एक गोष्ट मी सांगितली तू ऐकशील? तुझ्याच कृपेने मला भगवत प्राप्तीचा मार्ग मिळाला, का नाही ऐकणार? तू म्हणील ती ऐक. दुसरा आदर्श. आईने विचार केला की वडिलांशी याचा द्वेष नाही, वडिलांचा याच्याशी द्वेष नाही. द्वेषाची गाठ सावत्राईशी पडलेली आहे आणि ती गाठ जर अंतःकरणामध्ये शिल्लक राहिली तर भगवत दर्शनाला प्रतिबंध राहील. म्हणून ही गाठ पहिली सोडवली पाहिजे. म्हणून आईनं सांगितलं, बेटा माझी अशी तुला आज्ञा आहे की तू जसा माझा आशीर्वाद घेतलास तसं सावत्राईचा सुद्धा आशीर्वाद घे. तिला जाऊन तिच्या पाया पड. ठीक आहे. त्याचं अंतःकरण आता आईच्या उपदेशानं भारावून गेलेलं, सरळ झालेलं होतं. तात्काळ तो आज्ञा पालन करायला तयार झाला. दरबारातून निघाला, राजधानीमध्ये आला आणि सावत्राईला येऊन वंदन करतोय. आईला आश्चर्य वाटलं, सर्वांनी याचा अपमान केला आणि हा परत माझ्या पाया पडतोय, साष्टांग वंदन करतोय. आईचं अंतःकरण पाझरलं. सावत्राई यातून सुद्धा आशीर्वाद दिला. विचारलं, बेटा तू का आलास? आई, तुझ्या मुखारविंदातला उपदेश ऐकून मला भगवत दर्शनाची इच्छा झाली. मी तप करायला जंगलात चाललोय, मला आशीर्वाद दे. आता ही मुळातच काही फार सुसंस्कार संपन्न नव्हती, पण तिला असं वाटलं की हा जर तपाला गेला तर माझ्या मुलाच्या राज्यातला काटा जाईल. इतका बारीक आहे हा की जंगलातून हा परत येईल की नाही शंका आहे. म्हणून तिनं वरून वरून आशीर्वाद दिला. आतून तिला वाटलं बरं झालं, आपला संकल्प आपोआपच सफल होईल. वरून वरून आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद घेतला. परत कधी कधी तुमच्या जीवनात असे प्रसंग येतील, परमार्थात पडण्यापूर्वी भावाचा, आई वडिलांचा रागद्वेषात्मक संबंध कधी कधी येतो. अशा वेळेला तुम्ही तुमच्या बाजूनी तो द्वेष समाप्त करण्याचा प्रयास करा. त्यांनी मनापासून द्वेष सोडला का न सोडला याच्यावर फार विचार करू नका. काही लोक असा आधीच विचार करतात, मी किती शरण गेलो तरी तू त्याची गाठ सोडणारच नाही. तो सोडेल की नाही याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही तुमच्या बाजूनी द्वेषाची गाठ सोडवण्याचा प्रयत्न करा. ईश्वर दरबारामध्ये तुम्ही निर्दोष सिद्ध व्हाल. तेव्हा यांनी याचं काम केलं आणि त्याचा लाभ झाला. याच्या मनातली द्वेषगाठ कमी झाली आणि हा मोकळं अंतःकरण करून आईकडे आला. आणि आईकडे आल्यानंतर आईला वृत्तांत सांगितला, सावत्राईचा आशीर्वाद घेऊन आलोय तुझ्या म्हणण्याप्रमाणे. असं म्हटल्यानंतर एक शेवटची विनंती तो करतोय आणि तो प्रसंग आपल्याला थोडासा पाहायचा. ध्रुव आपल्या आईजवळ आलाय आणि आईजवळ आल्यानंतर आईचा आणि त्याचा जो संवाद होतोय तो फार मौलिक शेवटचा संवाद आहे. आणि तो आईजवळ आलेला आईला बोलतोय, आई मी तुझी आज्ञा ऐकली, सावत्राईचा आशीर्वाद घेऊन आलो, आता मला तपश्चर्येला जायचंय. शेवटी जाता जाता तू काही विशेष शेवटचा संकेत, महत्वाचा उपदेश असला तर मला सांग. आईनं शेवटच्या वेळेला एक मोक्याचा उपदेश सांगितला. मोह समाप्त करण्याकरता आई म्हणते, बेटा एक काम करायचं, आम्ही देहाचे आई वडील आहोत, परमार्थ दृष्ट्या कल्याण करणारे तुझे माता पिता संत आहेत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तेव्हा जीवनामध्ये आध्यात्मिक कल्याण जर करायची इच्छा असेल तर एकच कर, जंगलामध्ये तू जेव्हा तपश्चर्येला जाशील, तुझ्या भजन साधनेमुळे तुला संत भेटतील. आमच्या मायावी माता पित्यांना तू विसरून जा आणि संतांची अनन्य सेवा कर, अनन्य शरणागत हो आणि संत सांगतील तेच ऐक, त्यात तुझं कल्याण.
अशा प्रकारचा एक मौलिक उपदेश आईनं केला. परमार्थ जीवनामध्ये संत कृपेला फार महत्व आहे, संत आज्ञेला फार महत्व आहे. अशा प्रकारचा संकेत केल्याबरोबर ध्रुवाला अजूनही एक संकेत केला. सुरुवातीला पहिल्यांदा तुला संत भेटले नाही, जंगलात जर भीती वाटली तर नामाचा आश्रय घे. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पाववी. या तुझ्या नामसाधनेच्या, प्रेमाच्या नामसाधनेच्या फलश्रुतीमध्ये संतांची भेट तुला होईल. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. परमात्मा तुझ्यावर कृपा करतील आणि संतांची गाठ घालून देतील. तेव्हा संतांची गाठ झाल्यानंतर संत म्हणतील तसं ऐक, तिथून पुढे आम्हाला विसरून जा, संतांच्या आज्ञेप्रमाणेच साधना कर, तुला भगवंताची प्राप्ती. अशा प्रकारचा शेवटचा संकेत केला. ध्रुवाने तो शिरसावन्य केला. आई तू म्हणते तसं मी जरूर करेन, पण तुझाही मला आशीर्वाद दे, असं म्हणून तो ध्रुव आईच्या चरणावर साष्टांग वंदन करतोय. आईच्या चरणावर साष्टांग वंदन केलेलं आहे. आईचं अंतःकरण भरून आलंय. पुत्र व्हावा आईचा गुंडा ज्याचा ती निरोधी. जवळ आले, परंतु डोळ्यातून अश्रू बाहेर पडू देत नाही. जाता जाता मोहाचे संस्कार माझ्या मुलाला तपश्चर्येत प्रतिबंध करू नये म्हणून सगळे अश्रू आतल्या आत पहिल्यांदा रोखलेत आणि वरून वरून डोक्यावरून कृपाचक्राचा हात फिरवला. बेटा तुझं कल्याण हो, अशा प्रकारचा आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्यानंतर ध्रुव तपश्चर्येच्या करता जंगलामध्ये निघालेला आहे. आणि जंगलामध्ये निघाल्यानंतर आईला थोडस जरूर कळवळलंय छातीमध्ये. परमात्म्याला प्रार्थना करते, हे परमात्मा जगन्नयंता, तुझ्या ओटीमध्ये मी माझा हा पुत्र घातलेला आहे, इथून पुढे तू त्याचं संरक्षण कर, असं प्रार्थना परमात्म्याला केली. थोडे डोळे पाणावले आणि सुनीती त्या भावविभोर अवस्थेमध्येच ध्रुवाच्या कल्याणाची इच्छा करते. असा हा प्रसंग पहिला दाखवला. पण दुसरा प्रसंग येतो, तो ध्रुव तिथून निघाला आणि निघाल्यानंतर आईने आज्ञा केल्याप्रमाणे नामजप करत करत निघाला. नामस्मरण करतोय. त्या नामशक्तीच्या आधारावर त्याला भीती वाटत नाही. या बालकाच्या बालवयातल्या त्या निष्ठेच्या जोरावर भगवान स्वतः देवर्षी नारदांना प्रेरणा करतायत की भगवत दर्शनाच्या वास्तविक इच्छेने आलेला हा बालक जंगलामध्ये येतोय, त्याच्यावर जाऊन कृपा करा. अशा पद्धतीची प्रेरणा स्वतः भगवंतानीच या शुद्ध भजन बळामुळे नारदांना दिली. आणि देवर्षी नारद ज्या जंगलामध्ये हा प्रवेश करत होता, त्याच जंगलाच्या आतून याच्या विरुद्ध दिशेनं विण्यावर नारायणाचं स्मरण करत करत निघताय. आणि खूप अंतरावरून या प्रसन्न मूर्तीचं पहिलं दर्शन ध्रुवाला जेव्हा झालं आणि ध्रुवाला वाटलं, आईने सांगितलं ते खरंय, मला संत भेटतील, हेच माझे आईबाप आहेत, मन भारावलं आणि त्यांनी साष्टांग वंदन करत करत नारदांच्या दिशेनं आगमन केलंय. नारदांना खूप आनंद होतो की इतका छोटासा बालक एवढा विनम्र, एवढा शरणागत. देवर्षी त्याच्याकडे धावत जातायत थोड्या वेगानं. त्याची ती साष्टांग वंदनाची प्रक्रिया पाहिली आणि खूप प्रसन्न झाले. आणि शेवटी चरण घट्ट पकडले. महाराज माझा उद्धार करा, माझ्यावर कृपा करा, अशा प्रकारची प्रार्थना केली. देवर्षींनी त्याला चरणापासून सोडवून वर उभं केलंय आणि हात जोडलेल्या त्या ध्रुवावर प्रसन्न वदनानं त्याच्याकडे पाहतायत. सगळ्यात पहिल्यांदा स्पर्श दीक्षा त्याच्या मस्तकावरून हात फिरवला. मस्तकावरून हात फिरवल्यानंतर महाराज माझा अंगीकार करा, स्वीकार करा, असा ध्रुव प्रार्थना करतोय. थोडीशी परीक्षा पण पाहिली. परिचय विचारला, बेटा तू कोण आहेस, कुठून आला, तुझ्या जवळ
अंगावर राजचिन्ह दिसत आहेत. आईने अजून एक गोष्ट सांगून ठेवली होती, संत ज्या वेळेला भेटतील तेव्हा संतांपासून काहीही लपवू नको. म्हणून ध्रुवाने आपला सर्व इतिहास अगदी विमातेच्या शाब्दिक अपमानापासूनचा सगळा सांगितला. आईच्या कृपेमुळे मला भगवत दर्शनाची प्रेरणा झाली. आईनं मला हाही उपाय सांगितलाय, जंगलात सद्गुरू भेटतील, आपण भेटलात माझ्यावर उपकार करा, मला परमात्मा दर्शनाचा मार्गदर्शन करा. थोडस मुद्दाम उलट बोलून पाहतायत, अरे तू लहान वय आहे, तुझं राजभोगाचं वय आहे, राजा पुत्र आहेस, राज्यभोग घे. तुझ्यावर जर वडील रागावले असतील तर मी येऊन समजावून सांगतो, त्यांचा राग कमी करतो. पण ही ध्रुवाची परीक्षा पाहण्याकरता नारद बोलत होते. ध्रुव मात्र त्यावेळेला म्हणतोय, नाही तुम्ही असं करू नका, मला भगवत दर्शनापासून तुम्ही वंचित करू नका, मला भगवत दर्शन करायची इच्छा आहे, आपण संत आहात, तेव्हा माझी भगवत दर्शनाची पक्की इच्छा आहे, मला विचलित करू नका, माझ्यावर कृपा करा. आणि ध्रुवाची ती अंतरंग स्थिती पाहिली, परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यासारखं झालं. आणि मग देवशी नारद, बेटा ठीक आहे, तुझी इच्छा आहे प्राप्तीची, तुला मार्ग सांगतो. पहिल्यांदा त्याला मंत्र दीक्षा दिली, गुरुमंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय, ही द्वादशाक्षरी मंत्र दिला. आणि हा द्वादशाक्षरी मंत्र दिल्यानंतर सांगितलं, इथून जवळ यमुनेच्या किनारी ध्रुवटीला म्हणजे एक टेकडी आहे, तिथे जाऊन तू तप कर. 6 महिन्यामध्ये तुला भगवंताचं दर्शन होईल, असं माझा आशीर्वाद आहे तुला. पुन्हा एकदा मस्तकावर हात ठेवला, खूप आनंद झाला. भगवत दर्शनाचा मार्ग मिळाला, मंत्र मिळाला, स्थान मिळालं आणि गुरुजीचा आशीर्वाद मिळाला. एवढ्या सगळ्या गोष्टी मिळाल्यावर आनंदाने भावविभोर होऊन ध्रुव आमच्या नारदांच्या चरणावर पुन्हा एकदा साष्टांग वंदन करतोय. आनंद झालेला आहे, त्या आनंदामध्ये साष्टांग वंदन केलेलं आहे. ध्रुवाला उठवलंय, जा सफल होशील असा परत आशीर्वाद दिला आणि तपश्चर्येकरता पाठवून दिलंय. ध्रुव तपश्चर्येकरता नारदांच्या संकेताप्रमाणे निघालेला आहे. प्रसन्न नारद मनामध्ये विचार करतायत, केवढी या बालकाचं हे कौतुक आहे, 5 वर्षात त्याला भगवत दर्शनाची ही लालसा प्रगट झाली, धन्य आहे ध्रुव. अशा प्रकारे देवर्षी नारद ध्रुवाबद्दल चांगली अपेक्षा करतात. आणि त्याच वेळेला ध्रुवाच्या वडिलाला जाऊन सुद्धा एक साधना मार्ग सांगतात. नारदांचं एक कर्तव्यच आहे सगळ्याचं कल्याण करणं. बस तिकडे वडिलांना पश्चाताप झालेला होता, ध्रुव गेल्यापासून खूप तपासलं, कुठं सापडला नाही. नारद आल्यावर विचारलं, देवर्षी माझा मुलगा कसा सापडेल? देवर्षीने त्यांना सांगितलं, तसं नाही सापडणार, तुम्हाला तर साधन करावं लागेल, तुम्ही साधन केलं तर सापडेल. तुम्ही म्हणाल ते साधन करतो, दुधावर राहून 6 महिने भजन करा, तुमचा मुलगा साक्षात्कारी होऊन तुमच्या घरी येईल. नारदांची आज्ञा स्वीकार करून तिकडे उत्तानपाद सुद्धा तपश्चर्येला लागले. तिकडे वडिलांना लाईन लावून दिली तपश्चर्येची आणि इकडे बालकालाही आज्ञा दिली. आणि ही आज्ञा दिल्यानंतर हा ध्रुव गुरु आज्ञेचं पालन करण्याकरता यमुना किनारी आलेला आहे. तुम्ही जर कधी व्रज परिक्रमा केली, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आळंदी पंढरीची पायी वारी हे एक महत्वाचं साधन आहे, तसं वृंदावनामध्ये भगवंतानी ज्या ज्या जागेवर लीला केल्या त्या लीला स्थळाला, त्या एरियेला व्रज म्हणतात. आणि त्या संपूर्ण व्रजाची परिक्रमा 160 मैलाची आहे, 80 कोसाची आहे व्रज परिक्रमा. त्याच्यामध्ये भगवंतानी ज्या ज्या जागेवर ज्या ज्या लीला केल्या, महाराज तुम्ही जर सामूहिक रूपाने ही परिक्रमा केली, आपल्या दिंडीसारखं वर्षातून 2-3 वेळेला मोठे मोठे प्रमाणामध्ये सामूहिक व्रज परिक्रमा होते. श्रावणामध्ये निंबार्क संप्रदायाची व्रज परिक्रमा जी होते, त्या व्रज परिक्रमेमध्ये 30-40 हजार लोक सामील झालेले असतात. आपल्या दिंडीसारखा यात्रेसारखा सोहळा, त्यांची ठराविक जागी पाडाव असतात, त्या त्या जागेवर त्या त्या स्थानाचं महात्म्य सांगण्याच्या कथा होतात.
इथं भगवंतानी काय केलं, इथं भगवंतानी काय केलं असं. तर ही व्रज परिक्रमेमध्ये एक स्थान ध्रुवटीलाही येतं, जिथं ध्रुवानी तपश्चर्या केली ती जागा सुद्धा त्या परिसरात येते. तर यमुनेच्या किनारी ही टेकडी आहे. या टेकडीवर ध्रुव आले आणि गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे तपाला सुरुवात केली. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप सुरू केला. 6 महिन्यामध्ये क्रमाक्रमानं आपल्या तपश्चर्येची कडकपणा वाढवायला सुरुवात केली. सुरुवातीला दिवसभर भजन करावं, रात्री फलाहार घ्यावा, मनाला समाधान होईल असा अनुभव लवकर येईना. अनुभव यावा अशी तीव्रता वाढली तर शरीर कष्ट तप केल्यानं, तप वाढवल्यानं हा अनुभव लवकर येईल. अशामुळं त्यांनी एक एक कडकपणा सुरू केला. पहिल्या महिन्यामध्ये फलाहार संध्याकाळी घ्यायचा. महिन्यानंतर फलाहार बंद केला, दुग्धाहार सुरू केला. तरीही मनाभोक्त ध्यान होईना, अंतःकरण एकाग्र होईना, समाधान होईना, अन्नदोष आपलं एकाग्र होऊ देत नाही असा विचार करून 3ऱ्या महिन्यामध्ये दूध घेणं बंद केलं, जलाहार सुरू केला. फलाहार, दुग्धाहार, जलाहार. तेव्हा जलाहार सुरू केला आणि जलाहार सुरू केल्यानंतर पुढं वायू आहार अशी एक एक तपश्चर्येची कडक सुरू झाली. आणि आसनामध्ये अंतर, पहिल्यांदा बसून नंतर उभं राहून तप सुरू झालं. मन एकाग्र करायचं आणि उभं राहून दोन्ही हात जोडलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये डोळे झाकून सशंख चक्रम सकिरीट कुंडलम या पद्धतीनं विष्णू भगवंताचं ध्यान करायचं आणि जप चालू करायचं. अशी जंगलामध्ये त्यांनी तपश्चर्या सुरू केली. एकाग्र चित्ताने तो भजन करतोय, डोळे झाकलेले आहेत आणि वटवृक्षाखाली उभं राहून तो जप करतोय. जप अगदी शांत उच्चाराने करत जावा. 12 मंत्र तो उच्चारण करतोय, डोळे झाकलेले आहेत. मननात त्रायते ती मंत्र. मंत्र त्याला म्हणतात की ज्याचं मनन केल्याबरोबर उद्धरून जाण्याची अंतर्मुखता त्यात निर्माण होते. तेव्हा तो ध्रुव एकदम शांततेने जप करतोय. ओम नमो भगवते वासुदेवाय. तपश्चर्या चालू आहे. ध्रुव या तन्मयतेमध्ये आहे आणि या तन्मयतेमध्ये असताना काळ जात चालला. शेवटी साक्षात्काराची वेळ आली. ध्रुवाने त्याच्या पुढेही कडकपणा केला. दृश्यामध्ये आपण बालकाकडून तेवढी अपेक्षा करू शकत नाही. त्यावेळी ते तपस्वी जीव होते. असंही वर्णन आहे की ध्रुव एका अंगठ्यावर उभा राहिला. आपण उभं राहिलेलीच फक्त तपश्चर्या पाहिली. त्या पुढे शेवटच्या महिन्यामध्ये ध्रुव एका अंगठ्यावर उभा राहिला आणि असा समाहित प्राण केला. संबंध सृष्टीच्या प्राणाशी संपर्क झाला. त्याने श्वास रोखला की सर्व सृष्टीचे श्वास रोखले जायचे, एवढं समष्टी संतुलन. आणि या एकाग्रतेचा परिणाम सृष्टीतले इतर भक्त सुद्धा देवाला प्रार्थना करायला लागले की देवा ज्या भक्ताला लवकर दर्शन द्या, याने श्वास रोखले की आमचे श्वास रोखले. भगवान विष्णू तपश्चर्येच्या शिखरावर पोहोचलेल्या ध्रुवाला दर्शन देण्याच्या तयारीने येत आहेत.
पण एक विशेषता ही होती की देवाचं सवयच अशी आहे, थोडी तरी परीक्षा पाहिजे. त्या ध्रुवानी परीक्षा पाहिजे, भगवान विष्णूने परीक्षा पाहिजे ध्रुवाची. आता परीक्षा काय पाहणार? बालक होता, त्याला काही कामिनी कांचनाचा मोह निर्माण करून त्याचा लाभ होणार नव्हता. ते वय नव्हतं त्याचं त्या आकर्षणाचं. पण बालकाचा मोह आईवर असतो म्हणून विष्णूने आईचं रूप घेतलं आणि त्याच्या समोर जाऊन दुःखी अवस्थेमध्ये त्याला क्रंदनपूर्वक हाका मारू लागले. अरे ध्रुवा, तू राज्यातून गेला तेव्हापासून माझे फार हाल आहेत. म्हणजे आईच्या मोहानं तो भगवंताच्या दर्शनापासून विचलित होतो की काय हे पाहण्याकरता आईच्या रूपात पहिल्यांदा विष्णूने परीक्षा पाहिली. परंतु सद्गुरु कृपेचा हा पक्का शिष्य विचलित झालाच नाही. आत बाहेर त्याच्या भगवन्मय अवस्था झालेली होती. त्याच्यावर या मोहाचा कुठेही परिणाम झाला नाही, थोडा सुद्धा परिणाम झाला. आणि भगवंताच्या परीक्षेमध्ये ध्रुव पास झाला. आणि भगवंताच्या परीक्षेत ध्रुव पास झाल्यानंतर आता भगवान आपलं साक्षात रूप दाखवण्याची तयारी करतायत. वैकुंठाधिपती भगवंताने चतुर्भुज रूपाने शंख चक्र गदा पद्म हातात धारण केलेले. महाराज हे रूपानं साक्षात प्रगट होण्यापूर्वी ध्रुवाची अवस्था अशी होती की आज तो त्या रूपाच्या ध्यानातच मस्त होता. त्याला त्या रूपापासून वियोग नव्हता. आणि त्यामुळे एक घटना अशी घडली की जरी ध्रुवासमोर भगवान प्रगट झाले तरी सुद्धा ध्रुव डोळे उघडायला तयार नाहीये. कारण त्याच्या डोळ्यासमोर ते चतुर्भुज रूप पहिलंच होतं. त्याच्या त्या आनंदामध्येच तो ध्यानामध्ये मस्त होता. समाय अभ्यंतरी तू एक दत्त, जसं नाथांनी दत्तार्थीत म्हटलं तसं आत आणि बाहेर विष्णुमय अवस्था झालेली होती. त्यामुळे त्यांनी डोळे झाकलेले होते आणि डोळ्यासमोर त्या स्वशंख चक्रधारी भगवंताचं ध्यान चालू होतं. भगवान चतुर्भुज रूपाने त्याच्या समोर प्रगट झाले. चतुर्भुज रूपाने भगवान प्रगट झाले. पण ध्रुव मात्र त्या आपल्या ध्यानमुद्रेमध्येच तसाच आहे. भगवान जी लीला करतात तो प्रसंग पाहायचा आहे. महाराज आपण चतुर्भुज रूपानेच साक्षात भगवंताच्या दर्शनाचा छोटासा अनुभव घ्यायचा आहे. चतुर्भुज नारायणाचं दर्शन, चतुर्भुज नारायण भगवंत दर्शन देण्याकरता समोर प्रगट झाले. ध्रुवाने डोळे झाकलेले आहेत, तो काही उघडे ना. विष्णूच्या हे लक्षात आले की याच्या ध्यानामध्ये माझं रूप असल्यामुळं स्वतंत्र रूपाने हा माझ्या दर्शनाकरता डोळे उघडत नाहीये. म्हणून भगवान विष्णूने अशी लीला केली. त्याच्या हृदयातला एकदम हृदय ते चतुर्भुज रूप काढलं आणि चतुर्भुज रूप खेचलं गेल्याबरोबर हा व्याकुळ होतो, इकडे तिकडे पाहायला लागला. आणि समोर प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झाल्यावर साष्टांग वंदन केलेलं आहे. चतुर्भुज नारायण भगवान की. चतुर्भुज रूपाने दर्शनामध्ये तो प्रसन्न मुद्रेनं पाहत राहिला. त्याचे अंतःकरण भगवत स्तुती करता लालायत, परंतु वय 5 वर्षाचा शब्द फुटेना. डोळ्यातून प्रेमासुरू आहे. भगवंताने ओळखलं की याला स्तुती करायची इच्छा आहे. भगवंताने आपला उजव्या हातातला तो शंख आहे, शंख ज्ञान प्रदान करणार आहे भगवंत. तो शंख ध्रुवाच्या गालाला स्पर्श केला आणि ध्रुवाच्या गालाला स्पर्श झाल्याबरोबर ध्रुव सर्वज्ञ होतोय आणि ध्रुवाच्या तोंडातून भगवंताची सुंदर स्तुती प्रगट होते. प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्नां अन्यांश्चास्त्रचरणश्रवणस्वदानीं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं म्हणतात. आणि त्यावेळेला भगवंताचा आणि ध्रुवाचा संवाद